सध्या थंडीचा महिना सुरू झाला आहे। थंडीच्या दिवसात सर्वजण पौष्टिक आहार खाण्याकडे विशेष लक्ष देतात। थंडीच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूप खाद्यप्रेमी मंडळी आवर्जून खातात आणि बनवतात। तुम्हाला पण जर घरच्या घरी सूप बनवायचा असेल आणि ते देखील अगदी कमी साहित्यात, तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत घरच्या घरी कसा बनवतात शेवग्याच्या शेंगाचा सूप। नमस्कार, मी रानू ढोकले। हिवाळ्याचा सीझन सुरू होतोय। हिवाळ्याच्या सीझनमध्ये काहीतरी पौष्टिक खायची इच्छा होते, तर अशा वेळेस तुम्ही शेवग्याच्या शेंगांचं सूप करू शकता। करायची पद्धत एकदम साधी सोपी आहे, खायला खूप टेस्टी लागतं। ब्लड शुगर लेवलमध्ये यायला, कंट्रोलमध्ये यायला मदत होते। तर तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा। चला तर आता आपण कृतीकडे वळूया। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। मुगाच्या डाळीने काय होतं, या सूपला दाटसरपणा येतो आणि सूप अजून पौष्टिक आणि हेल्दी होतं। इथे मी टोमॅटो घेतलेला आहे कट करून, अशा पद्धतीने कट करून घ्यायचा टोमॅटो। एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे। इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा कट करून घेतलेला आहे। एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत कट करून। तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे, त्याची साली काढून घ्यायच्या। आता हे सगळे जिन्नस आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी इथे एक टोप घेतलेला आहे, त्या टोपामध्ये या शेंगा धुवून घालायच्या। त्यानंतर याच्यामध्ये ही डाळसुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची, तीसुद्धा घालून घ्यायची। कट केलेला कांदा घालायचा, कट केलेला टोमॅटो घालायचा, हळद घालायची पाव चमचा आणि याच्यामध्ये एक साधारण 1.5 ग्लास पाणी घालायचं आणि हे छान असं शिजवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे आता हे शिजलेलं आहे। आता हे थंड करून घ्यायचं। थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने। इथे मी एक मोठा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पुरण चाळायची जी चाळण असते ती चाळण घेतलेली आहे। आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला हा पल्प आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे, चोथा वेगळा करून घ्यायचा आहे आणि जो पल्प राहतो शेवटी त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून सूप तयार करायचं आहे। तुम्ही बघू शकता ते घट्टसर आहे, याच्यामध्ये थोडं आपण पाणी घालणार आहोत। एक साधारण अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। जास्त पाणी नाही घालायचं, आपल्याला दाटसर असं सूप हवं आहे। त्यानंतर याच्यामध्ये काही चवी ॲड करणार आहोत आपण। काळी मिरी पावडर घालायची, त्याने खूप छान टेस्ट येते या सूपला। चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक साधारण 3 मिनिटांसाठी आपल्याला हे सूप उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे सूप उकळलेलं आहे। तर पौष्टिक असं सूप तयार आहे। या हिवाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। घरच्या घरी अगदी झटपट होणाऱ्या या सूपची रेसिपी देखील तुम्हाला आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करा। लोकल 18 मुंबई।